राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिलाय। महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री बदलणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केले। राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा विरोधकांकडून नेहमी केल्या जातात, मात्र मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिलाय। मुख्यमंत्री बदलणार हा विचार मनातून काढून टाका, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री राहणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे जी चीफ मिनिस्टर है, एकनाथ शिंदे जी चीफ मिनिस्टर रहेंगे। अजितदादांना जेव्हा सीएम व्हायचंय तेव्हा 5 वर्षांसाठी बनवू असंही फडणवीसांनी म्हटलं। 6 महीने में कोई चीजें नहीं बदलती, तो अजित दादा को जब बनना है पूरे 5 साल के लिए बनाएंगे। आगामी विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून काही ना काही कारणानं सरकारमध्ये कुरबुर सुरू असल्याचं दिसून येत आहे। अजित पवार सत्तेत सहभागी होऊन 3 महिने उलटले तरी अजून पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नव्हता। मात्र अखेर अजित पवारांच्या कथित नाराजीनंतर पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली आहे। सुधारित यादीत अजित पवारांकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय। पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अकोला, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बुलढाणा, हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर, धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, अनिल पाटील यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय। गोंदियाचं पालकमंत्रीपद धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे देण्यात आलंय। भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी विजयकुमार गावितांकडे, तर वर्ध्याचं पालकमंत्रीपद सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात आलंय। महायुतीत अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती। मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारली। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले। अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला। पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे होतं, मात्र उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पुण्यात अजित पवारांचा वर्चस्व दिसून येत होता। अजित पवारांकडून बैठकांचा धडाका सुरू होता, त्यामुळे अजित पवार सुपर पालकमंत्री झाल्याची चर्चा होती। त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदावरून दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली। अखेर नव्या पालकमंत्र्यांच्या यादीतून पुण्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटलांना डच्चू देण्यात आला असून पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलंय। मात्र नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत रायगड, नाशिक आणि साताऱ्याचा समावेश नाही। नाराजीचा फायदा झाला असं दिसतंय, आता शक्यता नाकारता येणार नाही। एक मला उपमुख्यमंत्री रुसून बसले होते, राजकीय बिमारीने ग्रासून ते रुसल्याचं माहिती झालं। उरलेल्या पालकमंत्री पदाची जबाबदारीच्या बाबतीमध्ये असतील, हे निर्णय सुद्धा यथास्थिती योग्य वेळेला लवकरात लवकर त्या ठिकाणी होते। पालकमंत्र्यांच्या नव्या यादीत अजित पवार गटाच्या 7 जणांना स्थान मिळालं। याचा फायदा अजित पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे। राज्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटला। अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 जणांपैकी 7 मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळालं। मात्र अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि आदिती तटकरे या पालकमंत्री पदाबाबत अजूनही वेटिंगवर असल्याचं समोर आलं। राज्यातील पालकमंत्र्यांचा तिढा सुटलाय, मात्र याचवेळी अजित पवारांसोबत सत्तेत सामील झालेले छगन भुजबळ आणि आदिती तटकरे यांच्याकडे कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नाहीये। छगन भुजबळ नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा होती, मात्र नाशिकचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या दादा भुसे यांच्याकडे कायम ठेवण्यात आलंय, तर उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरीसह रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे। 6 आमदार आहेत आणि म्हटलं तर 7वा जे खोसकर जे आहेत ते पण आमचेच आहे, त्यामुळे तिथे आमचा क्लेम असावा असं आमचं म्हणणं आहे। एक असं की ज्यावेळेला 3 पक्षाचं एक सरकार ज्यावेळेला अस्तित्वात येत असतं, त्यावेळेला काही वेगवेगळ्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती भिन्न त्या ठिकाणी असू शकते। आताही आम्ही त्या आशेत आहे, मंत्री झालं तर पालकमंत्री मिळेल ही आमची अपेक्षा आहे। सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिंदेंसोबत असलेल्या शंभूराज देसाई यांच्याकडे कायम ठेवण्यात आलंय, हे विशेष। मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे। काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना खडेबोल सुनावले। ठाकरे गटानं सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरून टीका केली। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दिरंगाई करण्याचा आरोप केला जातोय।
याच दिरंगाईचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे आरोप फेटाळले. या उलट आपला निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप नार्वेकरांनी केला. टाइम पास 1, टाइम पास 2, टाइम पास 3 सीरीज चल रही है महाराष्ट्र की विधानसभा में और उनके स्क्रिप्ट राइटर ये हमारे ट्रिब्यूनल स्पीकर साहब है. कसंही करून अध्यक्षांवर दबाव आणायचा. अध्यक्ष काय तुमच्या अशा घिदड धमक्यांनी घाबरत नाहीत. विशेष म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात पत्रही त्यांनी विधानसभा सचिवांना दिलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या चर्चेत आहेत. 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीमुळे सगळ्यांच्या नजरा राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नार्वेकर दिरंगाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्यानं होतोय. आमदार अपात्रता प्रकरणावरून लक्ष करणाऱ्या ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घाना दौऱ्यावर टीका केली. आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया आणि पत्रकार परिषद घेऊन नार्वेकर यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली. अचानक विधानसभा अध्यक्षांचा घाना दौरा रद्द झाल्याची बातमी आली. आपल्या टीकेनंतरच हा दौरा रद्द झाल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. आता याच मुद्द्यावरून नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. देशाची बदनामी घानाला होऊ नये की एका राज्यातून असे येतात, एका देशातून असे येतात की जिथे महाराष्ट्रात त्यांनी लोकशाही मारली आणि इथे येऊन हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर बोलतात. तर काही लोकांसारखा आपला मतदारसंघ विधान परिषदेतल्या आमदारांमार्फत चालवत नाही. मी माझ्या मतदारसंघात स्वतः उतरून काम करतो. विधानसभा अध्यक्षांनी पहिल्यांदा ठाकरे गटावर थेट निशाणा साधला. त्यामुळे यावरून ठाकरे गट आणि नार्वेकरांमध्ये जुंपण्याची चिंता आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विविध राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकांची तयारी केली जाते. आता महाविकास आघाडीनं सुद्धा लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मातोश्रीवर पोहोचले. पटोले यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुंबईत लोकसभेच्या 4 जागांवर ठाकरे गट आग्रही असल्याचं समोर आलं. तसंच लोकसभेसाठी मवियाचा 4-1-1चा फॉर्म्युला असेल अशा चर्चा रंगल्या. ठाकरे गटाचा हा फॉर्म्युला मवियातल्या घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य असेल का, अशा चर्चा रंगल्या. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीतलं जागा वाटप आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी पटोले मातोश्रीवर पोहोचले. यावेळी पटोलेंनी जागा वाटपाबाबत सूचक वक्तव्य केलंय. जिंकून येणारा जो कोणी उमेदवार असतील त्याच पद्धतीने त्या पक्षाला दिल्या जातील. कोणाला कमी किंवा कोणाला जास्त हा विचार केला जाणार नाही. भाजपला सत्तेतून दूर करणं हेच एकमेव ध्येय असल्याचं पटोले यांनी म्हटलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत मविया आणि इंडिया आघाडीतील एकी कायम राहणार का हे पाहावं लागेल. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचं कळतं. राष्ट्रवादीचे माजी खासदार असलेले संजय दिना पाटील यावेळी ठाकरे गटाकडून मैदानात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकांची सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. पण यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आघाडी घेतल्याची माहिती मिळते. कारण ठाकरे गटानं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेल्या संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. संजय राऊत यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम देत संजय दिना पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जात आहे. आमच्या पक्षामध्ये उमेदवार ठरवण्याचे सर्व अधिकार हे पक्षप्रमुखांना असतात. त्या विषयात आम्ही काही फार भाष्य करत नाही. एकंदरीतच ठाकरे गटानं मुंबईवर लक्ष केंद्रित करत जोरदार तयारी सुरू केली. सत्ता संघर्षानंतर मुंबईत ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना झाला तर यात कुणाची सरशी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महायुती सरकारला पाठिंबा देणारे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपला आव्हान दिलंय. आपल्याला पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी आपण जिंकणार असा दावा बच्चू कडूंनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असणारे आणि महायुती सरकारला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू भाजपवर नाराज आहेत. भाजपनं आपल्यासोबत उभं राहणाऱ्यांची फिल्डिंग लावणं बंद करावं अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे. आपल्याला पाडण्यासाठी 10 खासदार पाठवा तरी आपण निवडून येऊ असं थेट आव्हान बच्चू कडूंनी दिलंय. तर दुसरीकडे बच्चू कडू आपले मित्र असल्याचा पुनरुच्चार भाजपनं केलाय. बावनकुळेंना जरी सुद्धा म्हटलं का खासदार बोंडे साहेब याच्यावर लक्ष द्या, मी बावनकुळेंना सांगतो असे 10 खासदार अधिक पाठवा आम्हाला पाळासाठी. बच्चू कडू पडणार नाही. बच्चू कडू आमचे चांगले मित्र आहेत, रोजची मैत्री आमची.
त्यामुळे भाजपचा त्रास त्यांना होणार नाही. ते त्यांचे मित्र आहेत, ते आमचे मित्र नाही आहेत. त्यामुळे त्यांना माझा सल्ला उपयोगी पडणार नाही, त्यांना भाजपाचाच सल्ला उपयोगी पडेल. त्यामुळे मी त्यांचा सल्ला देऊ इच्छित नाही. अमरावती जिल्ह्यात भाजपनं पक्षाची मजबूत पकड करण्यासाठी जोर लावलाय. हेच बच्चू कडूंच्या नाराजीचं कारण आहे. आता बच्चू कडू यांची ही नाराजी कशी दूर होणार, किती वाढणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृत रुग्णांचा आकडा 41 वर गेलाय. या मृत्यू तांडवाची हायकोर्टानं आता सुमोटो दखल घेतली आहे आणि सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. तर या घटनेवरून राजकारण सुद्धा तापलंय. नांदेडमधील या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अजून स्पष्टता नाहीये. राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात औषध साठा नसल्याचा आरोप केला. तसाच रुग्णालयात पुरेसा स्टाफ नसल्याचा आरोप दानवेंनी केला. राज्याचं सरकार अशा पद्धतीनं स्टाफसाठी कोणत्या प्रकारची भरती प्रक्रिया मागणी होणे करत नाही आणि दुसरी गोष्ट औषधी इथं कोणत्याही प्रकारची उपलब्ध नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे, सरकारच्या दुर्लक्षपणामुळे या 41 लोकांची हत्या, नवजात शिशूची हत्या केली या सरकारने. नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यू तांडव प्रकरणी सरकारनं चौकशी समिती स्थापन केली आहे. यातून घटनेची कारणं समोर येतील. मात्र या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दोषी कोण यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील रुग्णालयाला भेट देण्यासाठी गेले. यावेळी रुग्णालयातली दुरवस्था पाहून हेमंत पाटील संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या डीनसोबत जी कृती केली त्यामुळे हेमंत पाटील अडचणीत सापडले. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या खासदार हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावलं. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवलं असून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तणुकीसंदर्भात सेंट्रल माड आक्रमक झाली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डॉक्टर्सनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. तर विरोधकांनीही हेमंत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. आदिवासी म्हणून एक डीला जर तुम्ही टॉयलेट साफ करायला लावत असेल तर असा जो कोणताही लोकप्रतिनिधी असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा हे असंच आंदोलन तिकडत राहील. माझ्यावरती न्यायालय जे काही याच्यावर कारवाई करेल ती मला मान्य आहे, परंतु या संदर्भामध्ये मी काय कुठल्या प्रकारची जामीन घेणार नाही. संतापाच्या भरात नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या डीनला शौचालय साफ करायला लावणं खासदार हेमंत पाटील यांच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसून येत आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील मराठा विद्याप्रसारक समाज रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालक दगावल्याचा गंभीर आरोप एका कुटुंबाने केला. दरम्यान रुग्णालयात प्रशासनानं हे सगळे आरोप फेटाळले. या रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ खाली पडून जखमी झाल्यानं बाळाचा मृत्यू झाल्याचा तसंच उपचाराच्या दरम्यान कुठलीही कागदपत्र दाखवण्यात न आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय. दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे संबंधित रुग्णालय प्रशासनानं सर्व आरोप फेटाळले. त्याच्या आताच ते डिलिव्हरी झाली आणि जे काही बच्चू होतं त्याचे हार्टबीट थांबलेली होती आणि ते रिवाईव्ह झालं नाही. त्याच्यात पडलं वगैरे असं काही नाही आहे. पिडियाट्रिशियननी पण लगेच त्याला अटेंड केलं, सगळं केलं. आडगाव पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करत विसेरा राखून ठेवला असून चौकशी सुरू केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसा तपास करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यंदा कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पूजेच्या तयारी संदर्भात बैठक पार पडली. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीपुढे एक नवा पेच उभा राहिलाय. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. कार्तिकीच्या पूजेला एकाच उपमुख्यमंत्र्यांना बोलवावं लागणार असून गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्यानं नेमका हा मान कुणाला द्यायचा या पेचात मंदिर समिती सापडली आहे. त्यामुळे कार्तिकी महापूजेसाठी नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायचं याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दोन उपमुख्यमंत्री असल्या कारणाने विधी व न्याय विभागाचा सल्ला घेण्याचे काल मंदिरे समितीच्या बैठकीत
चर्चा झाली. आता यंदाच्या कार्तिकी एकादशीला मानाच्या वारकऱ्यांसोबत मानाचा उपमुख्यमंत्री कोण हे विधी विभागाच्या सल्ल्यानुसार ठरणार आहे. सांगलीत एका संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा कट आखण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा मध्यरात्री अज्ञातांकडून प्रयत्न झाला. हा कट नेमका कुणी रचला याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातल्या वांगी इथल्या अशोकराव निकम यांचे कुटुंबीय रात्री झोपी गेल्यानंतर अज्ञातांनी जवळच असलेल्या उच्च दाबाच्या ट्रान्सफॉर्मरमधून केबल जोडून घराच्या दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला. नायलॉनच्या दोरीनं सुमारे 1000 फूट अंतरावरून या जोडलेल्या तारांचं नियंत्रण करायचं आणि ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची तार खेचायची अशा हेतूनं हल्लेखोरांनी त्याची जोडणी केली. रात्री 1:30च्या सुमारास त्याचा चाप खेचला असावा. त्यामुळे तारांवर अचानक लोड येऊन ट्रान्सफॉर्मर जवळ स्फोट होऊन आग लागली. 11 केव्ही वीजेवर करंट दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीची गावची वीज बंद पडल्यानं सुदैवानं संपूर्ण कुटुंब बचावलं. पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच पुढील तपास चालू आहे. या कुटुंबाविरोधात अशा प्रकारे हा घातपाताचा कट नेमका कुणी आखला याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या सगळ्याच बाबतीत महागाईने डोकं वर काढलंय. सर्वसामान्यांच्या जेवणात डाळ महाग झाली आहे. सणासुदीच्या दिवसात हे दर आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दसरा आणि दिवाळी 1 महिन्यावर येऊन ठेपली आहे. या सणात महागाईचा चटका सर्वसामान्यांना बसण्याची चिन्ह आहेत. गेल्या महिन्याभरात हरभरा, मसूर, उडीद, मूग, वाटाण्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मसूर डाळीचं पूर्वीचे दर हे 60 ते 75 रुपये होते. या डाळीचे आत्ताचे दर 80 ते 85 रुपयांवर पोहोचले. उडीद डाळीचे दर 85 ते 100 रुपये होते. ते दर आता 100 ते 130 रुपयांवर पोहोचले. तुरडाळीचे दर सर्वाधिक वाढले. तुरडाळीचे दर 100 ते 105 रुपयांवरून 110 ते 165 रुपयांवर पोहोचले. तर मूगडाळ 80 ते 100 रुपयांवरून 110 ते 130 रुपयांवर पोहोचली आहे. देशभर डाळी कडधान्याचा तुटवडा निर्माण झालाय. गतवर्षी उत्पादन कमी झालं. यावर्षी अपेक्षित पाऊस पडला नसल्यानं पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे नवीन पीक कमी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डाळीच्या किमतीत सणासुदीच्या कालावधीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रणबीरला ईडीनं समन्स बजावलंय. 6 ऑक्टोबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीनं रणबीर कपूरला दिले. महादेव बुक ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणी रणबीर कपूरला ईडीकडून हे समन्स बजावण्यात आलंय. रणबीर कपूर या ॲपचं प्रमोशन करत होता आणि रणबीरला त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे असा दावा ईडीने केला. या ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकारच्या लग्नाला रणबीरनं हजेरी लावली होती असं बोललं जात आहे. या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी 14 बॉलिवूड स्टारची नावं समोर आली. या यादीत सनी लिओनीपासून नेहा कक्करपर्यंतच्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. महादेव ॲपच्या संस्थापकाचे आणखी 4 ते 5 असे ॲप आहेत. या ॲपचे कॉल सेंटर श्रीलंका, नेपाळ, UAE मध्ये आहेत. गेल्या काही दिवसात देशाच्या विविध भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला. जोरदार पावसामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. आता सिक्कीममध्ये तर आभाळ फाटलंय. सिक्कीममध्ये ढगफुटी झाल्यानं सर्वत्र हाहाकार उडालाय. ढगफुटीमुळे तिस्ता नदीला अचानक पूर आला. उत्तर सिक्कीममध्ये लोनक तलावावर अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला पूर आल्याची माहिती गुवाहाटी डिफेन्सच्या प्रवक्त्याने दिली आहे. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं डाऊनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक 15 ते 20 फुटापर्यंत वाढली. त्यामुळे सिमतांगमधील बाडांग इथं उभी असलेली लष्करी वाहनं वाहून गेली. त्यामुळे लष्कराचे 23 जवान बेपत्ता तर 41 वाहनं वाहून गेली आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. अजून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र सिंगताममध्ये सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालंय. उद्यापासून भारतात क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. बहुप्रतीक्षित क्रिकेटचा महासंग्राम अर्थात वर्ल्ड कप सुरू होणार आहे. अवघे काही तास त्याच्यासाठी बाकी आहेत. भारतात होणारा विश्वचषक 2023 उद्यापासून सुरू होतो. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक 2023चा पहिला सामना रंगणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामी सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगणार आहे.
तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे. विश्वचषक 2023 मध्ये 10 संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. यंदाचा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीनं होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीत कमी 9 सामने होणार आहेत. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. यंदा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्यानं भारतीय क्रीडाप्रेमींची उत्सुकता आणि उत्साह शिगेला पोहोचलाय. याआधी ज्या देशानं विश्वचषक स्पर्धेचं आयोजन केलं त्यानं विश्वचषक जिंकलाय. त्यामुळे भारतानं विश्वचषक जिंकून ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवावा अशी आस भारतीय क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी सुरूच आहे. भालाफेकपटूंनी भारतासाठी आणखी 2 पदकांची कमाई केली आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्ण पदक पटकावून दिलं. भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलंय. नीरज चोप्रा 88.88 मीटर भालाफेक करत आघाडीवर राहिला, तर भारताचा किशोर जेना दुसऱ्या क्रमांकावर राहिला. किशोरनं 87.54 मीटर भालाफेक करत रौप्य पदकावर नाव कोरलं. बीडचा सुपुत्र अविनाश साबळेनं 5000 मीटर स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. याआधी त्यानं सुवर्ण कामगिरी केली होती. हरमिलन बैसनं महिला 800 मीटर रेसमध्ये रौप्य जिंकलंय, तर सुनील कुमारनं रेसलिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. याशिवाय स्कॉश, बॉक्सिंग आणि रेसलिंगमध्ये भारतानं एक कांस्य पदक पटकावलं. जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम भारताच्या खेळाडूंनी मोडीत काढला. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 70 पदकांची कमाई केली होती, पण आता हा विक्रम मोडीत निघालाय. 17 सुवर्ण पदकांसह भारतानं जवळपास 80 पदकांवर आपलं नाव कोरलंय. आपल्या तमाम खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन आणि विश्वचषकासाठी आपल्या टीम इंडियाला खूप साऱ्या शुभेच्छा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.